नमस्कार. मी नरेंद्र पाटील इंगळे, राहणार किंखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला. जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण विदर्भाचा हवामान अंदाज. आजची दिनांक आहे 29 ऑक्टोबर 2025. काय झालंय, 27 ऑक्टोबर 2025 ला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय आणि त्याचं रूपांतर एक चक्रीवादळात झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात पुढील 3 दिवस 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत बऱ्याच भागात पावसाचं वातावरण निर्माण झालंय. मग त्या चक्रीवादळाला मोता असं नाव दिलेलं आहे. ते मोता चक्रीवादळ हे आंध्र प्रदेशच्या तटवर काल संध्याकाळी लँड झालेलं आहे आणि त्यामुळे त्याचा मार्ग हा आंध्र प्रदेश, तेलंगणा असा करत विदर्भ असल्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. आणि इकडे अरबी समुद्रात सुद्धा काही हलकशा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण असल्यामुळे राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचं वातावरण असणार आहे. मग बंगालच्या उपसागरातील एक कमी दाबाचं क्षेत्र प्रभावी असल्यामुळे त्याचा परिणाम विदर्भावर होणार आहे. तर मग विदर्भात कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील, तर विदर्भामध्ये पूर्व विदर्भात आपलं नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ या 6 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील. त्याचसोबत पश्चिम विदर्भामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या 4 जिल्ह्यामध्ये मध्यम ते समाधानकारक पाऊस पुढील 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राहील. आणि तसेच राज्यामध्ये आता 29 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत बऱ्याच भागात पावसाचं वातावरण राहील. बऱ्याच भागात पाऊस सुद्धा पडणार आहे. काय झालंय, हा ऑक्टोबर महिन्यातला अवकाळी पाऊस असल्यामुळे हा पाऊस सार्वत्रिक पाऊस पडत नसतो, पण बऱ्याच भागात 70 ते 80% भागात हा पाऊस पडणार आहे. म्हणजे मग विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे, त्यासोबत उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्व मराठवाडाचा संपूर्ण भाग, त्याचसोबत दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा, म्हणजे एकंदरीत 6 विभागात हा पाऊस पडणार आहे. मग विदर्भ सोबतच पूर्व मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, त्याचसोबत जालना, इकडे बीड, लातूर, नांदेड या भागात सुद्धा पाऊस पडणार आहे. एकंदरीत संपूर्ण राज्यात 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत 5 दिवसाच्या कालावधीत बऱ्याच भागात पावसाचं वातावरण आहे. या पावसाचं प्रमाण 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत जास्त राहील. त्यानंतर 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत पाऊस हा कमी कमी होत जाईल. आणि अकोला जिल्ह्यासाठी विशेष हवामान अंदाज. अकोला जिल्ह्यामध्ये 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या 3 दिवसाच्या कालावधीत बऱ्याच भागात पाऊस पडणार आहे. आणि खास करून अमरावती जिल्ह्याच्या लगतचा जो अकोला जिल्ह्यातील भाग आहे, या भागात हा पाऊस थोडा याचं प्रमाण जास्त राहील. त्या तुलनेत अकोला जिल्ह्यात पाऊस हा समाधानकारक आणि भागबद्दल असणार आहे. आणि अकोला जिल्ह्यात 70 ते